नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। एक नवीन अपडेट घेऊन आलेलो तुमच्यासाठी दारूबंदी पोलीस म्हणजे उत्पादन शुल्क विभागाच्या भरतीच्या संदर्भामध्ये ही जाहिरात येणार का नाही याच्याबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न होता आणि नुकतंच आता विधिमंडळामध्ये चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेली आहे की मेगा भरतीला अंतिम मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। म्हणजे आगामी जी 70,000 पदांची मेगा भरती असणार आहे याच्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे सुद्धा पद असणार आहेत। याच्या संदर्भात कालच नवीन अपडेट आलेली आहे। नेमक्या जागा किती असणार आहेत याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला। कोणकोणते पद असणार आहेत, त्याच्या पात्रता कोणत्या कोणत्या असणार आहेत, त्याच पद्धतीने मैदानी कोणत्या पदांना आहे, कोणत्या पदांना मैदानी चाचणी नाहीये, शारीरिक पात्रता काय काय आहेत, अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे आणि या परीक्षेचं प्लॅनिंग कशा पद्धतीने पाहिजे आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, अशा सगळ्या विषयांबद्दल आपण या आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। लाईक केल्यानंतर समजतं तुम्हाला की किती, तुम्ही लाईक केल्यानंतर आमच्या लक्षात येतं की नेमकं तुम्हाला हा मुद्दे कशा पद्धतीने समजतायत का नाही ते, ठीक आहे ना। तर बघा, आपण प्रत्येक मुद्द्याबद्दल दारूबंदी पोलीस म्हणजेच आता आपल्या भाषेमध्ये दारूबंदी पोलीस म्हणतो, खरं तर उत्पादन शुल्क जवान असं म्हटलं जातं त्याला, बरोबर आहे का। त्यालाच आपण उत्पादन शुल्क विभागाची वेगवेगळ्या पदांची भरती सुद्धा म्हणतो, ठीक आहे। तर सुरू करूया, संपूर्ण माहिती पाहणार आहेत आपण। सगळ्यात पहिल्यांदा अपडेट कशा संदर्भात आलेली, सर्वांना माहिती आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जळगावच्या संदर्भात एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर देताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, ज्यांच्याकडे उत्पादन शुल्क या विभागाचं खातं सुद्धा आहे, त्यांनी लेखी स्वरूपात मध्ये जे काय उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आहे। याच्यामध्ये शेवटची ओळ बघा, दिनांक 31 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये 1232 नवीन पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरण्याची कारवाई करण्यात येत आहे। म्हणजे जुलै 2025 चे पद सांगितलेले एकूण किती, 1232 पद जुलै 2025 चे, बघा जुलै 2025 चे। आता लक्ष द्या, याच्यामध्ये हे त्यावेळेस सुद्धा आकृतीबंध आलेला होता 1232 पदांचा, वेगवेगळ्या उत्पादन शुल्क विभागाच्या, पण याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। याचं कारण सांगतो, ही आकडेवारी जुलै 2025 च्या अगोदरची आहे, ते तेव्हाची आकडेवारी तेव्हा आली शासनाकडे, म्हणजे ती 2024 एंडिंगची असणार आहे, लक्षात आलं ना। नंतर राज्य सरकारने 100 दिवसाचा एक कार्यक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्याच विभागाचे आकृतीबंध नव्याने तयार करण्याचं काय केलं होतं, सूचना या वेगवेगळ्या विभागांना दिल्या होत्या आणि ते कधीपर्यंत होत्या, 1 जानेवारी 2026 पर्यंत। म्हणजे पुन्हा डबल जुलै 2025 नंतर 1 जानेवारी 2026 ला नव्याने आकृतीबंध तयार केला गेला आहे। अजून त्याची आकडेवारी निश्चित माहिती नसेल झाली किंवा तो आकृतीबंध पोहोचला नसेल अजून शासन दरबारी, पण नव्याने आकृतीबंध तयार झालेला 100% असणार आहे आणि नव्याने आकृतीबंध तयार झालाय म्हणजे पद फक्त 1232 नसणार आहेत, या पदांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। त्याच्यामुळे खूप चांगली चान्स आहे। दारूबंदी पोलीस, एक्साईज, लक्षात ठेवा, एक्साईजचा शिपाई म्हणजे दुसऱ्या विभागातल्या एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्यासारखा असतो। मेवा मिठाई मलईसाठी लई जण जातात तिथं, लक्षात। पगार सुद्धा ध्यानात राहत नाही, लक्षात। कवा माझ्या अकाउंटवर पगार पडला, कधी काय झालं, त्याचं कारण असं आहे की पगारापेक्षा जास्त वरचाच पैसा खाऊन मालामाल होतात हे सगळे लोक उत्पादन शुल्कचे। भयंकर कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा, पैसा ही पैसा होगा, लक्षात आलं ना। त्याच्यामुळे तयारी जे करत असाल तर तुम्ही सिरियसली कामाला लागा। काय काय क्वालिफिकेशन आहेत, कोणते कोणते पद आहेत त्याची माहिती घेऊया। आता बघा, पद कोणते कोणते आहेत। प्रामुख्याने हे जे पद आहेत, एकूण 4 पद वेगवेगळे असणार आहेत आणि 4 पदांची ही जाहिरात असणार आहे। साधारणतः मी धरतो 2000च्या आसपास पद, ठीक आहे ना। तर 4 पद असणार आहेत। त्याच्यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी पहिलं पद असणार आहे, लघुलेखक निम्न श्रेणी। दुसरं लघु टंक लेखक, तिसरं जवान राज्य उत्पादन शुल्क, त्याला आपण दारूबंदी पोलीस सुद्धा म्हणतो, आणि जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क। म्हणजे जवान आणि वाहन चालक मिळून एक पद असतं वेगळं आणि फक्त जवानाचं एक वेगळं पद असतं आणि बाकीचे लघु टंक लेखक आणि लघुलेखक, अशा पद्धतीने 4 वेगवेगळ्या पदाची एकत्रित जाहिरात याची येणं अपेक्षित आहे, लक्षात येतंय। अशा पद्धतीने ही जाहिरात असणार आहे। ही परीक्षा एमपीएससी घेईल की नाही घेईल याच्याबद्दलही पुढे मी तुम्हाला डिस्कस करतो, का घेणार तर का घेणार नाही, का घेणार तर का नाही घेणार, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। आता बघा, सगळे जे वेगवेगळे पद आहेत या पदाच्या शैक्षणिक पात्रता काय काय, म्हणजे 4 जे महत्वाचे जे उत्पादन शुल्क विभागाचे पद आहेत याच्या परीक्षा कोणत्या कोणत्या पात्रता आहेत। सगळ्यात पहिल्यांदा लघुलेखक निम्न श्रेणी,
लघु लेखक निम्न श्रेणी याच्यासाठी पहिली पात्रता आहे माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र. म्हणजे माध्यमिक म्हणजे काय रे, तुम्ही 10वी उत्तीर्ण, फक्त 10वी लक्षात ठेवा. उच्च माध्यमिक उत्तीर्ण म्हणलं तर मग 12वी असतं. इथं माध्यमिक प्रमाणपत्र, शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं म्हणजे तुमची 10वी झालेली पाहिजे. प्लस लघु लेखनाची गती तुमची 100 शब्द प्रति मिनिट एवढी पाहिजे. लघु लेखनाची गती किती पाहिजे? 100 शब्द प्रति मिनिट. आणि तुमची टायपिंग सुद्धा झालेली पाहिजे. याच्यासाठी टायपिंग आहे मराठी 30 आणि इंग्रजी 40. कशासाठी? लघु लेखकसाठी. म्हणजे महत्वाच्या 3 पात्रता. लघु लेखनाची स्पीड 100 शब्द प्रति मिनिट, बरोबर आहे का? 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि इंग्रजीची 40 आणि मराठीची 30 अशा दोन्ही टायपिंग तुमच्या झालेल्या असणं आवश्यक आहे. ही पहिली ह्या पहिल्या पदासाठीची पात्रता. त्यानंतरचं दुसरं पद आहे लघु टंक लेखक. लघु टंक लेखक साठी सुद्धा 10वीच आहे परीक्षा. फक्त लघु लेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट पाहिजे. 80 शब्द प्रति मिनिट एवढी पाहिजे. 4 पद म्हणलो कारण मी मगाशी 5 पद आहेत वेगवेगळ्या. 5 पद आहेत त्याच्यात, 4 पद म्हटलं चुकून मी. ठीक आहे, चला लघु टंक लेखक दुसरं पद. इथं लघु लेखनाची गती किती पाहिजे? 80 शब्द प्रति मिनिट पाहिजे. आणि टायपिंग सुद्धा पाहिजे याला सुद्धा. इंग्रजी मराठी 30 आणि इंग्रजी 40 ही टायपिंग सुद्धा पाहिजे. म्हणजे या 3 पात्रता तुमच्या असणं गरजेचं आहे लघु टंक लेखक या पदासाठी. या दोन्ही पद हे टायपिंग आणि 10वीवर येतं. कोणते कोणते? लघु लेखक आणि लघु टंक लेखक. त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क, ज्याचे सगळ्यात जास्त पद असतात आणि सगळ्यात जास्त जण तयारी विद्यार्थी याचीच करतात, जवान राज्य उत्पादन शुल्कची. याच्यासाठी फक्त एकच पात्रता आहे, तुम्ही फक्त 10वी पाहिजे. तर शारीरिक पात्रता पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. या फक्त शैक्षणिक पात्रता सांगतोय तुम्हाला मी. काय पाहिजे? तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जवानसाठी. आणि जवान आणि वाहन चालक म्हणजे दोन्ही एकत्रित असतं ते पद. याच्यासाठी काय पाहिजे? तर तुम्ही फक्त 7वी उत्तीर्ण पाहिजे. 7वी पास आणि हलकं 4 चाकी वाहन, लक्षात, हलकं 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना. जड असेल तर उत्तमच आहे, पण किमान हलकं 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे पाहिजे. आणि 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जवान आणि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी. बघा सगळ्याच्या पात्रता मी सांगतोय. आणि त्याच्यानंतरचं पद आहे चपराशी, की ज्याला आपण शिपाई सुद्धा म्हणतो. याला फक्त माध्यमिक शाळा उत्तीर्ण म्हणजे फक्त आणि फक्त 10वीच आहे. फक्त आणि फक्त 10वीच आहे. म्हणजे शैक्षणिक पात्रता सगळ्या पदासाठी 10वी. फक्त जर तुम्ही वाहन चालक आणि जवान व्हायचं असेल एकत्रित तर तुम्हाला 7वी आणि हलकं 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे. आणि निम्न लेखक, लघु टंक लेखक आणि लघु लेखक या 2 पदासाठी तुमची टायपिंग असणं सुद्धा मराठी आणि इंग्रजी आवश्यक आहे. अशा पद्धतीने या वेगवेगळ्या पात्रता आहेत. जवानाची पात्रता सगळ्यात साधी सोपी आहे. शिपाईची सुद्धा साधी सोपी आहे. शिपाईला 10वी पास आहे, जवानला सुद्धा फक्त आणि फक्त 10वी पास. एवढेच पात्रता याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. चला पुढे जाऊया आता आपण. शारीरिक पात्रता. शारीरिक पात्रता सगळ्या पदांसाठी नाहीये, फक्त 2 पदांसाठी शारीरिक पात्रता आहे. किती पदांसाठी? फक्त 2 पदांसाठीच शारीरिक पात्रता सांगितलेली आहे. एक म्हणजे जवान राज्य उत्पादन शुल्क आणि दुसरं म्हणजे जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क. या दोघांसाठी शारीरिक पात्रता म्हणजे उंची, वजन या पात्रता आहेत. त्या कोणत्या कोणत्या पात्रता आहेत समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उंची. पुरुष उमेदवारासाठी उंचीचं लिमिट आहे 165 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 165 सेंटीमीटर. कोणासाठी? पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवारासाठी 160 सेंटीमीटर एवढी उंची आवश्यक आहे. 165 160 आलं लक्षात. त्याच पद्धतीने छाती फक्त पुरुष उमेदवारालाच लागू आहे. छाती तुमची न फुगवता किमान 79 सेंटीमीटर एवढी भरली पाहिजे. किती? 79 सेंटीमीटर एवढी भरली पाहिजे. आणि फुगून म्हणलं तर तुम्ही 5 सेंटीमीटर तुम्हाला छाती फुगवता आली पाहिजे. अशा पद्धतीने ह्या 2 पात्रता पुरुष उमेदवारासाठी आहेत. 165 उंची आणि 79 छाती आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. आणि महिला उमेदवारासाठी फक्त 160 सेंटीमीटर उंची एवढी पात्रता आहे. आणि फक्त महिलांना वजनाची सुद्धा पात्रता लक्षात ठेवा. पुरुष उमेदवारांना वजनाची पात्रता नाहीये. महिला उमेदवारासाठी त्यांचं वजन किमान 50 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे. किती किलो? 50 किलो. नाही तर वाऱ्यात उभा राहिली उडून गेली, मग ती काय दारू पकडणार आणि ती काय गुटखा पकडणार आणि ती काय गांजा पकडणार. लक्षात असं व्हायला नको. पण पोरींना काय केलेलं आहे? 50 किलोग्रॅम एवढी वजनाची मर्यादा या ठिकाणी घातलेली आहे. लक्षात. अशा पद्धतीने ह्या शारीरिक पात्रता फक्त 2 पदासाठी जवान आणि वाहन चालक.
या दोनच पदासाठी शारीरिक पात्रता आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाहणार आहेत आपण वयोमर्यादा. ग्राउंड कुणाला आहे, ग्राउंड बद्दल सुद्धा माहिती आपण पाहणार आहेत. वयोमर्यादा किती आहे? सगळ्या पदासाठी वयोमर्यादा ओपन खुल्या गटासाठी 18 ते 40 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे. दणकून याच्यामध्ये वयोमर्यादा आहे. वयोमर्यादाचं लिमिट जास्त दिलेलं आहे. 18 ते 40 एवढी वयाची मर्यादा आहे. आणि जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये किंवा कोणत्याही आरक्षणामध्ये असाल, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एससी, एससीबीसी कोणत्याही असाल, तर 18 ते 45 एवढी वयाची पात्रता आहे. आला लक्षात? अशा पद्धतीने आहे. माजी सैनिकांना 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, मागासवर्गीयांना 43 प्लस सेवा कालावधी 3 वर्ष, दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा 45च आहे, अंशकालीन पदवीधरासाठी 55 आहे कमाल, भूकंपग्रस्तासाठी 45च आहे आणि अनाथांसाठी सुद्धा 45च आहे. इकडे कमी असतात पोरं, आपले सगळे हेच आहेत. म्हणजे खुल्या गटासाठी 18 ते 40 आहे आणि इतर कोणत्याही आरक्षणामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला किमान वयाची मर्यादा ही 18 ते 45 एवढी आहे. लक्षात ठेवा, 18 ते 45 अशा पद्धतीने वयाचं लिमिट आहे. 18 ते 40, 18 ते 45 सगळ्या पदांसाठी सेमच आहे. लक्षात ठेवा, सगळ्या पदांसाठी सेमच आहे. 18 ते 40, 18 ते 40. ठीक आहे ना? चला पुढे जाऊया. आता निवड प्रक्रिया. निवड प्रक्रियामध्ये कसं कसं असतं सांगतो तुम्हाला. निवड प्रक्रिया कशा कशा पद्धतीने. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या 4 पद आहेत, याचा 4हीचाही सिलेबस मध्ये पहिलं पद आहे जवान, आणि जवान आणि वाहन चालक या दोन्हीची निवड प्रक्रिया सेम आहे. जसं की याला शारीरिक पात्रता सुद्धा यालाच येतात. बाकीचा चपराशी किंवा लघुलेखक यांना शारीरिक पात्रता नाही येतात. या 2 पदासाठी लेखी परीक्षा 120 मार्काची. बघा, लेखी परीक्षा 120 मार्काची, मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड 80 मार्काचं, म्हणजे एकूण 200 मार्काचं काय असणार आहे, सगळी तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. आणि तसंच सेम जवान आणि वाहन चालक साठी सुद्धा 120 मार्काची लेखी परीक्षा, 80 मार्काचं ग्राउंड, अशी 200 मार्काचं. म्हणजे दोन्हीचाही सिलेबस आणि पॅटर्न सेम आहे. म्हणजे 200 मार्काची तुमची लेखी असणार आहे, 80 120 असं त्याचं डिवायडेशन केलेलं असणार आहे. लक्षात आलं ना? अशा पद्धतीने आहे. हा हा आणि त्याच पद्धतीने याच्यासाठी वाहन चालकसाठी अजून एक्स्ट्राची एक पात्रता आहे. तुम्हाला क्वालिफाईंग चाचणी सुद्धा द्यावी लागते वाहन चालवण्याची. जशी पोलीस भरतीला सुद्धा असते तशी ही क्वालिफाईंग चाचणी सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक आहे. चपराशीसाठी काय बघा, चपराशीसाठी कशा पद्धतीने निवड प्रक्रिया आहे. फक्त लेखी परीक्षाच आहे आणि 200 मार्काची. ह्याला ग्राउंड नाही चपराशीला. लेखी परीक्षा आहे 200 मार्काची. अभ्यासक्रम डिटेलमध्ये पुढे पाहणार आपण कशा कशा पद्धतीने डिवायडेशन केलेलं आहे त्याचं. आणि लघुलेखक आणि टंकलेखक साठी लक्षात, पहिलं 120 मार्काची लेखी परीक्षा, 120 मार्काची लेखी परीक्षा, आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी 80 मार्काची. म्हणजे टायपिंग टेस्ट तुमची 80 मार्काची असणार आहे आणि 120 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. अशी एकूण 200 मार्काची तुमची काय असणार आहे, याचं सुद्धा मेरिट लागणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं 200च मेरिट आहे. फक्त चपराशीला फक्त 200 मार्काची एकच लेखी, ग्राउंड वाहन चालक आणि जवानला आहे अलग लक्षात, आणि टायपिंग टेस्ट लघुलेखक आणि लघु टंकलेखक या 2 पदांसाठी आहे. अशा पद्धतीने तुमच्या परीक्षेचं काय असणार आहे, स्वरूप असणार आहे. अभ्यासक्रम सांगायचा झाला तर लक्ष द्या, सगळ्याचा अभ्यासक्रम सेमच आहे. 4 विषय आहेत. कोणते कोणते? मराठी, बघा मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि जीके. याला गणित या माग ज्यावेळेस झाली त्यावेळेस तर याला गणित नव्हतं. म्हणजे काय रे, बुद्धिमत्ता मापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीने. लघुलेखक आणि लघु टंकलेखक साठी कसं आहे, 30-30 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकाचे प्रश्न 30-30 आणि गुण सुद्धा 30-30च. म्हणजे एका मार्काला 1 गुण असणार आहे. एका मार्काला 1 गुण असणार आहे. याच्यासाठी वेळ 1.5 तास असणार आहे. म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला 120 प्रश्न सोडवायचे आहेत. किती? 120 प्रश्न. किती तासामध्ये? 1.5 तासामध्ये. म्हणजे इथं टायमिंगचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे तुम्हाला. लक्षात येते ना? असे 120 प्रश्न, कारण एका मार्काला 1 आहे, प्लस निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे एक्सरसाइजला. 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही 45% जास्त गुण घेतले, सॉरी इथं नाही, हे सोडून द्या, हे ग्राउंडला खाली सांगणार आहे, जवानला सांगणार आहे तुम्हाला. लक्षात, अशा पद्धतीने ही टेस्ट आहे. आणि या टेस्ट मध्ये तुम्ही 45% पेक्षा जर जास्त गुण घेतले,
45% म्हणजे किती? आता 120 चे 45% किती होतील रे? 5 दोन्ही 10, 5 9 45, 6 आणि 9 54 मार्क जर घेतले तुम्ही 120 पैकी, तर तुम्ही टायपिंग टेस्ट साठी पात्र होता. लघुटंक लेखक आणि लघुलेखक साठी 54 मार्क घेतले पाहिजेत. जवान आणि वाहन चालक सेमच सिलेबस आहे. 30 30 30 30 30 चारही विषय, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि जीके. एकूण 120 प्रश्न, 120 गुण, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि तुम्ही मग याच्यामध्ये ग्राउंडला जर पात्र व्हायचं म्हणलं तर तुम्हाला किमान 54 मार्क घेणं आवश्यक आहे. किती मार्क? 54 मार्क घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही काय असणार आहे रे, या ठिकाणी ग्राउंडला क्वालिफाय व्हायला किमान 120 पैकी 54 मार्क पडणं तुम्हाला आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. कुणासाठी सांगतोय मी? वाहन चालक आणि जवान यांच्यासाठी ह्या पात्रता आहेत. आणि चपराशीसाठी तर फक्त एकच आहे, पण इथं 2 तास वेळ आहे. इथं 1.5 तास नाही आहे वेळ. ह्या बाकीच्याला 1.5 तास, 2 तास वेळ आहे इथं. पण 2 तास वेळ मात्र प्रश्न सुद्धा 200 येतं. 200 प्रश्न 200 गुण. बघा, 200 प्रश्न सोडवायचे 2 तासात, म्हणजे एका तासात 100 प्रश्न चपराशीसाठी. नाव जरी चपराशी असलं तरी पेपर बघा लक्षात. अशा पद्धतीने आहे. या अशा पद्धतीने वेगवेगळे विषय आणि त्याचं डिवायडेशन आहे. फक्त चपराशीसाठी 2 तास वेळ आहे, 200 प्रश्न आहेत, बाकी 120 प्रश्न, 120 गुण. अशा पद्धतीने लेखी परीक्षेचं तुमचं स्वरूप हे याचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पगार, बदली, प्रमोशन, कामाचे स्वरूप, ह्या बाकीच्या गोष्टीची काही गरज नाहीये सध्या, फक्त ही सांगूया आपण. वेतन, लघुलेखकचं वेतन आहे S15. S15 म्हणजे STI पेक्षा जास्त आहे. STI चं S14 स्केल आहे. बरोबर आहे का? ग्राउंड बद्दलची माहिती सांगतो तुम्हाला, इथं दिलेली नाही वाटतं ग्राउंड बद्दलची माहिती. मी सांगतो तुम्हाला. ग्राउंड, दोघाला ग्राउंड आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो. S15 म्हणजे 41,800 ते 1,32,300. इथं 41,800 दिसायला दिसतंय, पण हा पगार असणार आहे स्टार्टिंग 60,000. आता 8वा वेतन आयोग प्लस इतर सुविधा म्हणजे 60,000 स्टार्टिंगच लघुलेखकला असणार आहे. लघुटंक लेखक 25,500 ते 81,100 S8चं स्केल आहे, म्हणजे इथं डायरेक्ट पगार तुमचा 45,000 प्लस असणार आहे. लक्षात येतंय? जवान S7 स्केल आहे, म्हणजे इथं सुद्धा 21,700 ते 69,100, म्हणजे इथं सुद्धा 45,000 पेक्षा जास्त पगार असणार आहे. जवान आणि वाहन चालक सेम 45,000 पेक्षा जास्त स्टार्टिंग पगार असणार आहे. आणि चपराशीसाठी S1 आहे 15,000 ते 47,600, म्हणजे चपराशीचा साधारणतः 25,000 ते 30,000 पगार स्टार्टिंग असणार आहे. लक्षात, इथे आकडा दिसत असतो, त्याच्यात भत्ते वगैरे, महागाई भत्ते वगैरे सगळे ऍड होत असतं. नवीन 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, त्याच्यामुळे सगळ्या या पगार जो आहे तो पगार इथं आकडा कमी दिसत असला तरी ऍक्च्युअल मध्ये पगार हा खूप जास्त असतो. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे. आता बघा, मैदानी चाचणीच्या संदर्भात तुम्हाला सांगतो. मैदानी चाचणी फक्त 2च पदांसाठी, लक्षात, 2च पदांसाठी आहे मैदानी चाचणी. इथं सांगतो मैदानी. आता मैदानी कुणाकुणासाठी आहे? एक मिनिट. मैदानी चाचणी 2 पदासाठी आहे. एक तर जवान आणि दुसरं वाहन चालक. आणि वाहन चालकनी जवान असं नाव आहे ते. अशा पद्धतीने 2 पदासाठी मैदानी चाचणी असणार आहे. मैदानी चाचणीमध्ये बघा, पुरुष उमेदवारांचं सांगतो अगोदर. पुरुष उमेदवारासाठी 1.5 किमी आहे. पोलीस भरतीला 1600 मीटर असतं, इथं 1.5 किमी, याच्यासाठी 30 गुण आहेत. 30 गुण. त्यानंतर 100 मीटर आहे, याच्यासाठी सुद्धा 30 गुण आहेत. आणि तिसरं गोळा फेक आहे. म्हणजे जवळपास जे इव्हेंट आहेत ते सारखेच आहेत, फक्त गुणाचं स्ट्रक्चर पोलीस भरतीपेक्षा थोडं वेगळं आहे. लक्षात आलं नाही? तर फक्त 1.5 किलोमीटर 1600 ऐवजी 1.5 आहे. बाकी गोळा आणि 100 मीटर तर पोलीस भरतीला सेमच असतं. इथं 1.5 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर सांगायचं झालं, ग्राउंड हे 2 पदासाठीच आहे ग्राउंड फक्त. महिला उमेदवारांसाठीचं जे ग्राउंड आहे त्याचं स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला. इथं 1.5 किलोमीटर ऐवजी 1 किलोमीटर आहे फक्त. तिथं पोलीस भरतीमध्ये 800 असतं, इथं 1 किलोमीटर आहे. लक्षात, 100 मीटर आणि गोळा, मार्काचं स्ट्रक्चर सेमच. 1 किलोमीटरसाठी 30 गुण, 100 मीटरसाठी 30 गुण, गोळ्यासाठी 20 गुण, म्हणजे एकूण किती गुण? 80 गुण. इथं सुद्धा एकूण किती गुण? 80 गुण. असं 80 गुणाचं ग्राउंड तुमचं असणार आहे. लक्षात येतंय?
30-30-30-20 गुण आणि इथं 30-30-20 गुण. लक्षात. तशाच पद्धतीने तुम्ही जर जवान झालात किंवा जवानी वाहन चालक झालात तर तुम्हाला डिपार्टमेंटल राज्य उत्पादन शुल्कचं एक्साइज इन्स्पेक्टर होण्याची डिपार्टमेंटल परीक्षा सुद्धा आता देता येते. त्याच्या सुद्धा पद येतात लक्षात. किंवा प्रमोशननी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकता तुम्ही. अशा पद्धतीने खूप मालामाल करणारी पोस्ट आहे. याची जाहिरात आता अधिवेशन संपलं की लगेच येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी याची तयारी करतायत त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो, एक म्हणजे आपण याची महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर आपल्या नव्याने बॅच सुरू करत आहोत आणि त्याच पद्धतीने याच्यासाठी जो फ्री कंटेंट असणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर उपलब्ध करून देणार आहोत. मोठ्या प्रमाणावर कंटेंट. त्यामुळे सगळ्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा. फ्री आणि पेड कोर्सेससाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक नंबरचं ऍप आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सगळे जे बॅचेस असणार आहेत ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप जे आहे ते सर्वांनी डाउनलोड करायचं आहे. आणखी या पदाबद्दल काही अडचण असेल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. थांबूया या ठिकाणीच. धन्यवाद.